कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. महाराष्ट्रात नव्या युतीच्या चर्चांना जोर. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये सव्वा तास बंद दाराआड चर्चा. शिवतीर्थ निवासस्थानी एकनाथ शिंदेंचं स्नेहभोजन. राज ठाकरेंसोबतच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही. बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा मिळाला. मनसे आणि आमचे विचार मिळते जुळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणी अपडेट. ससूनमधील 6 तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल रात्री उशिरा तयार. मात्र अहवालातील निष्कर्षांवर तज्ज्ञांचे एकमत होत नसल्यानं विलंब. नाशिकच्या वादग्रस्त धार्मिक स्थळावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई. काठे गल्ली परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त. ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानं पालिकेकडून तोडक कारवाई. नाशिकमधील अनधिकृत दर्गा प्रकरणी मध्यरात्री दगडफेकीची घटना. 21 पोलीस जखमी. वाहनांचंही नुकसान. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर. तर काठी गल्ली परिसरात तणावपूर्ण शांतता. आमच्या शिबिरात अडथळे आणण्याचा प्रयत्न. कुठे कधी काय करायचं याचं पंचांग भाजपचे लोक काढून बसतात. नाशकातील धार्मिक स्थळावरील कारवाईनंतर संजय राऊतांचा आरोप. नाशकात आज ठाकरेंच्या शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या उपस्थितीत 15 विधानसभा मतदारसंघाचं शिबिर. एआयद्वारे बाळासाहेब ठाकरेंचं भाषण दाखवलं जाणार. अमरावती विमानतळाचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज उद्घाटन. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. बावनकुळेंसह नवनीत राणा मुंबईत विमानतळावर दाखल. नागपुरातील हिंसाचार घडलेल्या भागात आज काँग्रेसचा सद्भावना शांती मार्च. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ताजबागपर्यंत सद्भावना शांती मार्चला सुरुवात होणार. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचा काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला विरोध. तर प्यारे खान भाजपची भाषा बोलतायत. त्यांना समाजाशी काही देणं घेणं नाही. विजय वडेट्टीवारांची टीका. कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. दुपारी 2 वाजता सुनावणी होणार. खार पोलीस ठाण्यातील एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी कामराची याचिका. कैद्याचा तुरुंग कोठडीत मृत्यू झाल्यास वारसांना 5 लाख रुपये देणार. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार भरपाईस मंत्रिमंडळाची मंजुरी. मुंबईला बॉम्बनं उडवण्याची धमकी देणाऱ्याला बोरिवलीतून अटक. आरोपी सूरज जाधवचा मोबाईल आणि सिम कार्ड जप्त. यापूर्वीही सूरजवर अनेक गुन्ह्यांची नोंद. उद्या कोर्टात हजर करणार. जळगावात सोनं चांदीच्या दरात घसरण. सोनं 700 रुपयांनी कमी होऊन 93,300 रुपयांवर. तर चांदीच्या किमतीत 500 रुपयांची घसरण. ईडीची सहारा समूहावर मोठी कारवाई. लोणावळ्यातील एमबी व्हॅली सिटीमधील 707 एकर जागा जप्त. जमिनीची बाजारभाव किंमत सुमारे 1,460 कोटी रुपये. जमीन बेनामी नावांनी खरेदी केल्याचं तपासात उघड. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याच्या दरात घसरण. 45,000 रुपये क्विंटल दर. एप्रिल महिन्याच्या अखेर मोठ्या प्रमाणात हापूसची आवक होणार. राज्यात पुढील 2 दिवस पावसाचे. कोकण, विदर्भ, मराठवाड्यात 2 दिवस पावसाची शक्यता. नागपूरसह विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात विजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू. शेटफळ गावातील घटना. नातेवाईकांनी मृतदेह महावितरणच्या कार्यालयाबाहेर आणला. महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप. अहिल्यानगरच्या राहुरी शहरात आज कडकडीत बंद. महापुरुषांचा पुतळा विटंबना प्रकरणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचं 3 दिवसांपासून बेमुदत उपोषण. तर 3 आठवड्यांनंतरही आरोपीला अद्याप अटक नाही. मेहुल चोक्सीचं भारतातील प्रत्यार्पण टाळण्यासाठी युरोपचा सर्वात महागडा वकील बाजू मांडणार. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात मेहुल चोक्सीला बेल्जियममधून अटक. चैत्री यात्रेत विठुरायाच्या चरणी 2,56,00,000चं दान. लाखोंच्या संख्येनं भाविकांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन. मंदिर समितीच्या उत्पन्नात यंदा 1,29,81,267 रुपयांची वाढ. जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रेसाठी नोंदणीला सुरुवात. यात्रेकरूंच्या नोंदणीसाठी देशभरात 540 बँक शाखांमध्ये सुविधा उपलब्ध. 3 जुलैपासून यात्रेला सुरुवात होणार. रोमांचक सामन्यात पंजाबचा कोलकातावर 16 धावांनी विजय. पंजाबच्या 111 धावांचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ 95 धावांवर गारद. फिरकीपटू युजवेंद्र चहलची दमदार कामगिरी.
धावत्या प्रवेश रेल्वे गाडीत एटीएम सुविधा उपलब्ध. मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस ट्रेनमध्ये सुविधा सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार विस्तार करण्यास येणार. इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणात समय रैना आणि रणवीर अलाहाबादियानं जबाब नोंदवला. महाराष्ट्र सायबर सेलच्या तिसऱ्या समन्सनंतर चौकशीसाठी दोघांची हजेरी. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.